हॅलो फ्रेंड, नमस्कार. तर चला आपण एका व्हिडिओला सुरुवात करूया. आता हा व्हिडिओ आहे अष्टमीचा, कारण मी त्या दिवशी कुंकुमार्चन पण केलं होतं आणि इथे केली होती मी देवीची ओटी भरली होती. कारण नवरात्रीमध्ये आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरलेली चांगली असते. तर काय झालं, आता नवरात्रीमध्ये आम्ही कोकणामध्ये गावामध्ये जाऊ शकत नाही, तर म्हटले चला आपल्या घरामध्ये भरली तर चालते. आणि आपण ज्या वेळेला जाऊ ना आपल्या कुलस्वामिनी गावाला, तर तेव्हा ती ओटी आपण नेऊन द्यायची असते. इथे आपल्याला जसं अलंकार लागतं ना, गळ्यात मंगळसूत्र किंवा हातात बांगडी हिरवी नथ, तसं सगळंच्या सगळं देवीला आणायचं. म्हणजे यथाशक्ती साडी नसेल पिसाणी भरली तरी देवी म्हणत नाही मला हे दे ते दे, फक्त आपल्याला जे हवं ते आपण मनाला पण शांती भेटते आणि खूप छान होते. आपल्या देवाची ओटी भरल्यासारखं आपल्याला आनंद मिळतो. आणि तेवढा आहे ना, एखादं काम जरी आपण केलं ना तरी खूप मस्त असं वाटतं. तर नक्की मी याच्या आधी मला ह्यातलं काही माहीत नव्हतं, कन्यापूजन पण माहीत नव्हतं. माझे मिस्टर वगैरे उपवास वगैरे करायचे नवरात्रीचे 9 दिवस, पण केव्हा कन्यापूजन करतात किंवा काही हे काहीच नव्हतं माहीत मला. साधारण असा मोठा फोन दिल्यानंतर त्यांनी यूट्यूब असतं असं त्यांनाही माहीत पडलं. मग त्यांनी ते यूट्यूब चॅनल काढून दिली, म्हणजे पाहता येतात. मग तेव्हा ना तिथपासून मी त्या पूजाताई म्हणून ते व्हिडिओ टाकतात ना सगळे स्वामींवरती देवांवरती सगळे, म्हणजे काय करायचे कसे करायचे, मी त्यांचे व्हिडिओ पाहते. म्हणजे थोडं जे चांगलं सांगतात ना तर त्यांचं पाहावं आणि ते घ्यावं, आपण आपल्या आचरणात उतरावं. तसं थोडंफार तरी आपण एकदमच बदलू शकत नाही, पण थोडं थोडं ना प्रयत्न करावेत. काय सांगतायत काय नाही, तर चांगलं घेण्याचा प्रयत्न करत राहायचं. मग त्या जेव्हा सांगतात ना, जे सांगतात ना त्यातलं मी थोडं करण्याचा प्रयत्न करत असते. कारण आपण एकाएकी करायला जातो ना तर आपल्याला ते झेपत नाही. त्यामुळे थोडं ना करायचं. त्या काय म्हणत नाही एकदाच करायला, हा पण थोडं करायला घेतलं ना सगळं होतं. जेव्हा मी आता 11 गुरुवार केले, मी त्यांचंच व्हिडिओ पाहते की 11 गुरुवारचे व्रत कसे करायचे काय करायचे. तेव्हाच केले मी 11 गुरुवारचे व्रत. चला म्हटले करावं, मनात आलं आणि स्वामींनी करून घेतले. ते त्या अमावस्याला हळदीचं लेपन वगैरे दाराला उंबराला करायचं असतंय, किंवा आपल्या पाण्यामध्ये जे फरशी पुसतं त्याच्यामध्ये हळद मीठ खडे मीठ असे टाकून फरशी पुसून घ्यायची. अमावस्येला पौर्णिमा असते तेव्हा, किंवा इतर सणाच्या वाराला पण. तर तेही मी करते, कारण खूप छान वाटतं असं काहीतरी एखादी गोष्ट अशी वेगळी करायची म्हटलं ना की खूप छान वाटतं आणि ती करावी. कोणी एखादं वाईट ऐकण्यापेक्षा ना चांगलं ऐकावं आणि चांगलं करावं, हे तर मलाही माहिती आहे. मी ना ह्याच्या आधी केव्हाच उपवास वगैरे धरले नव्हते, म्हणजे नवरात्रीचे वगैरे. तर मी ह्या टायमाला फर्स्ट टाईम धरले. म्हटलं चला साधारण मी 2-3 वर्ष झाली कन्यापूजन वगैरे घरी करते. आता तिथं जेव्हा भाड्याने राहायचो ना, जिथे राहायचो आम्ही पहिले भाड्याने, तर तिथं काय झालं, कन्यापूजन घालायची तर मुली यायच्या शेजारच्या, पण माझे मिस्टर असले घरी की त्या मुली पायच ठेवायच्या नाही, खूप घाबरायचे त्यांना, ते येतच नसायचे. त्यामुळं मिस्टर कधीच थांबत नसायचे, कन्यापूजन असो किंवा काही घरी थांबत नसायचे. ते त्यांचं ते संध्याकाळच्या कामाला जायचं, तू करून घे म्हणायचं. कारण जर एखादं मूल घाबरत असेल घरी येण्यासाठी तर मग न थांबलेलंच बरं ना. मग मुलांच्यात आनंदाने येतं, आनंदाने बसतं. आणि ते नसतील ना तर ते मुलं 11 वाजेपर्यंत पण ती मुलं खेळत असायची. त्या 11च्या पुढं ते कामावर नाही यायचं. त्यामुळे ते मुलांना कधी 11-12 वाजेपर्यंत खेळत बसायचे तिथंच कारण अशी 3 रूम आमची ना लागून होती, त्यामुळं ते खेळायची. आणि त्यामुळे ती मुलं घाबरायची ना, त्यामुळे येत नसायची, मग ते थांबत नसायचे. तर ह्या वेळेला ते फर्स्ट टाईम थांबले होते कन्यापूजनच्या दिवशी. कारण इथे कोण जास्त कन्या नाहीच आहे आणि येण्यासारखंही एवढ्या ओळख पण नाही की ह्याला बोलवं त्याला बोलवं. म्हटलं ठीक आहे, नेक्स्ट टाईम पुढच्या टायमाला बघूया किती जण भेटतात ते. कारण सगळेच काय इथे फ्लॅट स्वतःचे घेऊन आहेत, सगळे भाड्याने वगैरे पण आहेत. लहान मुलगेच आहेत, मुली अशा जास्त इथे दिसत नाहीत कोण. त्यामुळं म्हटलं चला ह्या वेळेला स्वराचं एकटीचं केलं मी कन्यापूजन.
असं या पद्धतीने करून घेतलं. आणि जेव्हा कन्यापूजनला काय आणायचं असतं मुलींना, जे आपल्याला माहिती असतं की आपल्याला कसं लागतं बांगडी, तशी मुलींना पण बांगडीची हौस असते, मेहंदीची हौस असते, नीलपेंटच्या बॉटलची हौस असते. तसंच त्यांना टिकल्या लागतात, चाप लागतात, रबर लागतात, हेअरबँड दिला किंवा एखादा गजरा, तर गजरा नाही तर गुलाबाचं फूल वगैरे काहीतरी द्यायचंच असतं मुलांना त्या दिवशी. कारण देवाला आपण देवीची पूजा करतो ना, तेव्हा देवीला फूल वगैरे वाहतो ना, त्याप्रमाणे त्या मुलीलाही ना कन्यापूजनच्या दिवशी गजरा वगैरे. तर मी तिथे पण ज्यावेळेला मुली बोलायची थोडा थोडा तुकडा तरी मुलींना गजऱ्याचा द्यावा आणि फूल द्यायचं. तर या पद्धतीने मुलींना ज्या गोष्टी आवडतात ना त्या द्यायच्या. किंवा तुम्ही म्हणाल त्यांच्या शाळेमध्ये कंपास वगैरे लागते तर ते दिली तरी चालते, कारण ते मुलींना शाळेला पण लागणारे वस्तू असतात. एखादी पर्स दिली त्यांना वापरण्यासाठी तर तीही छान अशा ह्या वस्तू द्यायच्या असतात. आणि आमच्या शिवान चाललं होतं की छान देवी दिसते, मस्त दिसते, सुंदर दिसते, ते त्याचं ते चाललंच होतं. इतका बडबडत होता ना, आम्ही इतके हसत होतो तिला त्या एकट्याला की जेवढं करत होतं ना तेवढं माझं नाही केलं हे एकच चाललं होतं. आणि म्हणतो मला पण पाया पडायचे, देवीच्या पाया पडायचे. खूप हसलो असेल आम्ही, कारण त्याला देवीच्या पाया पडायचं. तर बाप्पा म्हणतो थांब पडू आपण देवीच्या पाया. तर चला मग आपण दीदीचं केलं मग माझं काय आता काय लहान बाराला करतोय ना. छान आहेत कपडे तुझे आहे. आमची देवी इकडं खायला बसले. नको मला हे पोरग्याने मला का आणलं खायला बघ, आणि भरवतोय, उपवास आहे नी म्हणतो. हे का पुरी भरवतोय मला आणून. हे का म्हणतो, हे का नको पिलू मला, खरंच नको ना राणी. या असे पोरं असतात ते. पिलू नको, त्याने तुकडा मोडला नाही बाहेर तोंडात कोंबतोय. भाई तू खा, बस नाही तू खा, मम्मी खाल्ला हा असं समजेल मी. हा तू का, मी भरू का, मी भरू तो, मला नको आहे. मी खाणार नाही, कसा तूच खायचा. हो छान दिसते, नंतर करू आपण. तू खा, मला भरू. हा व्हेरी गुड. बस इथं बसा. नाही अगाव एकीने ताट दिलंय आणून आणि चपाती घेऊन आली वाढायला. आणि यांनी काय आणलं, यांनी पुरी आणली ताटात. तिला नको म्हटले, मला चपाती अगं उपवास आहे म्हणून तिने नेऊन ठेवली. हा पुरी घेऊन आला आणि म्हणतो खा खा खा.